धन्यवाद. कसं आहे भावाने नेशनल सगळं फिरतीचा उपयोग केला नाही. हा भाव आपला सायकलीवर आलेला आहे भारतातून, महाराष्ट्र राज्यातून, भारत देशातून नेपाळ या देशामध्ये आलेला आहे. आणि नेपाळ देशामध्ये ह्या एरिया बघू शकता. हँटोरे ठिकाणी आपण चालू आहे. काठमांडूकर पशुपतीनाथ या मंदिरास्थळ या जबरदस्त घाट आहे. हा जबरदस्त घाट तुम्हाला कोणीही दाखवू शकत नाही. मला वाटतं ह्याच्या अगोदर कोणी दाखवला असेल तर तो दुसरा व्यक्ती आहे त्यांना सुद्धा दाखवणार बहुतेक एवढा जबरदस्त घाट तुम्हाला दाखवला नसेल. पण मी तुम्हाला जबरदस्त घाट दाखवतो. किती कसं डोंगर आहेत बघा. समोर टावर आहे. असं काही एरिया नाही भावानो. एवढं जबरदस्त हा भाव चालला आहे सायकलीवर. बघू कसा एरिया आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. यूट्यूबला जाऊन नागेश एन खारे या वेबसाईटवर आपल्या यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहा बरं का भावानो. आणि दररोज नाही सकाळी बघा जावं, संध्याकाळी टाकतोय सकाळी बघा जावं. समोरचा बघा नजारा बघा. आभाळ डोंगरात ठरकलेला आहे. हर हर म्हणजे रामकृष्ण हरी, जय श्रीराम, भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी सध्या करत आहे करकामचे पशुपतीनाथ सायकल यात्रा. या सायकल यात्रेमध्ये सध्या आपण नेपाळमध्ये आहे. आणि नेपाळमध्ये आल्यानंतर जबरदस्त घाट तुम्हाला पाहायला मिळतात. डोंगरले पाहायला मिळतात. आणि ही नदी पण तुम्हाला दाखवतो. आणि ही समोरची नदी बघा कसा या थोडासा चालण्याचा प्रयत्न करतोय. बघू खरं आहे आपल्याला कसं वाटतंय. तर तुम्हाला पुढचा बळी दाखवतो आणि घाट पण दाखवतो, चढ पण दाखवतो, सगळं दाखवतो या व्हिडिओमध्ये. असं तुम्हाला पलीकडे जाण्याचा प्रयत्न दाखवतो कसं जातं आहे. हे समोरचा डोंगर बघा. डोंगर हा ढगाला ठडकलेला आहे. आपल्याला तिथे घर आहे तिथं जायचं आहे आपल्याला. असा डोंगर आहे. जबरदस्त घाट आहे. डोंगर आहे. कडेकडे रस्ता काढलेत बरं का डोंगराच्या. आणि आपल्याला नदीच्या कडेकडे जायचं आहे. हे आपली सायकल इथं आहे. आपली ही सायकल पाहू शकता. या भावाला फालतू गोष्टी याला फॉलो करायच्या. या भावाला फॉलो करायचा हा आता हे चालू बरं का. कसा एरिया आपल्याला माहीत नाही. जास्त पुढं जाणार ना हा लाका हालतंय बघा. जास्त करून हा पाऊ पुढं जात नाही. ही लाका कसा आहे रे भाऊ. कसा मित्रांनो कसा आहे आपला भाऊ नागेश भाऊ सायकलवर चालला आहे काठमांडू. तुम्हाला मीच दाखवू शकतो भावानो. व्हिडिओ बघा व्यवस्थित टापटूप पण. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. जास्त पुढं जात नाही. लाका रे पुढं जायचं आपल्याला. सध्या आपण हा रस्ता निवडला दक्षिणखाली या पहाडी एरियात आपण जाणार आहे. हा जबरदस्त घाट आहे. तुम्हाला सगळं नियोजन दाखवतो. हा एरिया आहे दक्षिणखाली. हे 55.56 किलोमीटर दाखवतो आहे. आणि त्या साईडनं गेलं तर 120 किलोमीटर दाखवतो आहे. तर आपण ह्या साईडनं जाणार आहे. मराठी माणूस नेपाळमध्ये आला आहे. असल्या घाटात सायचं पण. मला वाटतं त्या टोणी घाटाच्यामधून जायचं आहे. कसं आहे रे बघून घाबरतो म्हणून. हे सगळे नेपाळीचे आहे. हात करा ऐसा करो ऐसा. हो असं काहीतरी एरिया आहे.
चला हा करार अर्ज करार भरता मसाला जय श्री केदार हर महादेव। भगवान श्री केदारनाथ जी के पावन धाम श्री केदार धाम से आज के दिव्य दर्शन। आज का दिन 4 मई 2026। केदारनाथ भगवं तव सुप्रभातम्। आप सभी भक्तजनों को भगवान श्री केदारनाथ भगवं तव सुप्रभातम्। पद्मापतिश्च मघवाग्निः पद्मयोनिः वायुर्मयश्च मदनो धनदोपतिश्च सुबह से हल्की हल्की बूंदाबांदी है। विबुधास्तव दर्शनार्थं डाउन हो चुका है। केदारनाथ भगवं तव सुप्रभातम्। केदारनाथ भगवं तव सुप्रभातम्। और श्री धाम में जो है आज पब्लिक बहुत ज्यादा है। मंदाकिनी जलतरंग पवित्र देहा भृग्वादयश्च मुनयः सनकादि सिद्धः रुद्रानुवाक पठनात् प्रमुदास्तुवन्ति। टीम करकम सायकल क्लब यांच्या वतीने सध्या मी नेपाळमध्ये आलेलो आहे। या नेपाळ या ठिकाणी भीमफैजी या निष्ठा क्लबने हे अशी झाडे लावलेली आहे। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। झाडांचा एरिया आहे, समोर डोंगरदारे असे। मला वाटतं ते आपण जेव्हा मला सरांनी सांगितलं होतं नकाशा आपले सूर्य काढा रे पोरानो सूर्य काढा, जेव्हा आपण ते चिन्ह दाखवतो काय म्हणलं त्याला 4 आकाराचं चिन्ह दाखवून म्हणजे सूर्य दाखवतो बघा, तसं सेम वाटतंय असं चिन्ह दाखवायचं आणि म्हणजे सूर्य नाही बरं, ते डोंगरच आहे। त्या डोंगराच्या मधोमध आपण आहे सध्या। यूट्यूबला जाऊन पहा नागेश खरे प्रत्येक व्हिडिओ सकाळ किंवा संध्याकाळच्या टिप सकाळ बघत जावा दिवसभरात। असा काय पहाडचा एरिया आहे, त्यात जबरदस्त एरिया त्यांचा चालू आहे। पाहुणं आता मग असा पैदल रस्ता होता, आता टप टप होत चाललं आहे। म्हणजे काय चढ वर चालू आहे, टप रस्ता होत चालला आहे। म्हणजे आता टप जबरदस्त चढातून चाललं आहे आता, असे अजून वाढतं आहे, अजून स्टेट लेवलचा रस्ता असल्यामुळे व्हायला लागला आता। असं इकडं जायचं हे मंडो पूल आहे 5 मीटरचा असवाने एक। आता असं आपल्याला वर जायचं आहे, बघूया कुठं जातोय। तर त्यात पुढे आहे घाटपा हे लांब बाबा कसं वरचं चालू आहे बघा। हे पहिलं भीम पडली हा काय या कोणाचा आहे असा ते जायचं आहे। मला वाटतं लेवर जायचं आहे, आज 30 किलोमीटर काढायला आहे अजून बघा। भीमफैजीपासून तर 25 किलोमीटर घ्यायचं आहे वर। असंही काय पहाड आवड जायचं डोक्याला तापच आहे। आपण आलो आहे हँडपासून, असं जबरदस्त कट्टा आहे आलाय। भीमफैजी आहे आणि समोर
समोर गाडी दिसत बघा तिथं आता वर जायचं आहे. आजच्या टप्प्यात वरच आहे असं आहे. आणि उद्या टप्प्यात वर आहे. आजच्या टप्प्यात तिथं वर आहे आणि उद्या टप्प्यात वर आहे. आज 3 टप्प्यात डिवाईड केलं आहे. 3 दिवस. तिसऱ्या दिवशी आपण काठमांडूपल्ली पोचूया. बघूया किती जबरदस्त गाड्या. असं काहीतरी आहे भावानो. आपली ही सायकल आहे बघा. चढण्या पर्यंत सगळं जमा वर जावं लागतंय. फाटा गणपती बरोबर असं आहे. आता हे असं जायचं आहे. हे असं जायचं आहे. हे असं जायचं आहे. हे असं आणि हे असंच वर जायचं आहे. जबरदस्त घाट आहे. तर चढता काम आहे. पाणी लागणार आहे. सोबत खायला तर लागणार आहे. काही ना काही थोडंसं लाईव्हला दाखवतो पोरांना कसं कसं आहे नेणे. असा डोंगर आहे. हे आपल्याला समोरच्या रस्त्याने जायचं. तुम्हाला सगळं हा रस्ता आहे. ह्याचा आता थांबणार आहे. ह्याच्यानंतर वर जायचं आहे. ह्याच्यात तसं वर जायचं आहे. ह्याच्यातनं समोर वर जायचं आहे. आणि तसंच वर जायचं आहे. जायचं आहे. दमछाक होणार आहे. दमन जावं लागणार आहे. सावकाश जायचं आहे. वर कसं होतंय. सावकाश चालल्याशिवाय पर्याय नाही. गेल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे. निघाला वाजत गाजत पुढं काय घोडा नाचत. निघाला देवाचा रहत हो रथत बहिरी नात हो. निघाला देवाचा रहत हो रथत बहिरी नात हो. काय रस्ता निवडलाय जबरदस्त. असं घाट नाही. आता वरचं चेकपोस्ट जायचं आहे. मला वाटलं इथले काय तर वर जायचं आहे. त्याच्या सेंटरवर थांबवलं आहे. कसं वाटलं भावानं. सोपं नाही चढायचं. आणि कसं आहे ना एरिया बहुत जबरदस्त खतरनाक आहे बाबा. किंवा मला पहिल्यांदाच दाखवलं असेल हा व्यक्तीने नागेश खरे या व्यक्तीने किंवा मला पहिल्यांदाच दाखवलं. जबरदस्त घाट आहे. आपण पाक खाली खालनं आलो आहे. आता इथनं बघा असं सोरायचं आहे. समोरच दिसतं आहे तुम्हाला जाऊन करून दाखवतो. ते आहे ते पांढरं तिथं जायचं आहे आपल्याला. आता तिथून पुढं रस्ता आहे. वर चढायचं आहे. काय आपल्याला वर चढायचं आहे अजून भावानं. सोपं नाही. एक फॉलो तर बोलणार. एक तर फॉलो तर करा जावा. एक तर सबस्क्राईब करा. एक तर घंटे जावा राहावं भावानं. बोलता सुद्धा येणार. असं काय ते चढतोय भाऊ. तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. असल्या घाटामध्ये पहिल्यांदाच आलो असेल मी. आणि कोणी आलं नसेल. मला वाटतं ती पण आलं नसेल किंवा हे पण आलं नसेल. मी चालू आहे पहिल्यांदा. तुम्हाला हे दाखवतो आहे घाटातनं. सोपं नाही होत चढायचं. हे बघा कसा रस्ता कसा टेट लेवल असलेलं आहे का नाही सांगा. त्यातनं सुद्धा मी चढतो आहे.
तुमचं एक फॉलो महत्त्वाचं आहे मला. तर बोला हर हर महादेव रामकृष्ण हरी. भावांनो मी तुम्हाला म्हणलं होतं की आपल्याला तिथे समोर जायचं आहे. मला एक घेऊन फोन दाखवतो. हा एरिया आहे ना, हा एरिया. असा रस्ता आहे, अजून भरपूर रस्ता आहे आणि जबरदस्त आहे. आपली सायकल चालवत आपण वर चालू आहे. असं इकडून आलो आहे. खाली बघून चालत नाही. खाली बघितलं ना नको वाटते वर चढायला, म्हणून मी खाली कधी बघत नाही आणि साईडला पण बघत नाही, कारण डोळे फिरतात. म्हणून आपण असं इकडून पुढं जाणार आहे. मग त्याच्या वयाच्या आसपास जायचं आहे. असं ह्या जोडीनं किंवा ताईने आपले आणि भाऊने आपल्याला दिलेलं आहे. ज्ञानवंत ताई तो आपल्या भाषेत भेळ म्हणतात, इकडे जरा वेगळंच म्हणतात काहीतरी. असं काय ते रस्ता आहे. आपण थोडं थांबणार आहे आणि पुढच्या परसाला निघणार आहे. टप आहे रस्ता, सगळा टप आहे. काय म्हणताल तुम्ही सांगा, कसा रस्ता निवडला? रस्ताच तसा निवडला आहे. कडे पण टप आहे बरं का, लक्षात ठेवा. असं कुठवर पुस्तक मला गाव आहे, तिथं जाऊन थांबायचं आहे थोडं. भावानो अशी हालत खराब झाली आहे. होऊ देणार ना तर आपल्याला पुढं अजून अंतर भरपूर वाढतं. तर तोपर्यंत ते कसा एरिया बघा, नजर ना कसा बघा. कुठं ती घरचं बघा, कुठं थांबले बघा ती घरावर एवढ्यावर कुठं सारखे काय करते. असं तिथून आले तेव्हा समोर मला दाखवतो रस्ता. वाहून कसा असं तिथं खालचं गाव आहे, कसा एरिया त्या गावात तर जायचं आहे. आता तिथं जाऊन थांबायचं आपल्याला. आजचा मुक्काम खाली आहे. असा गाव एरिया, असा एरिया आहे. इथनं जपून आपला भाऊ, या भावाला फॉलो करा इंस्टावर. ठीक आहे, वर चालू आहे आता. कसा आहे रस्ता. जय श्रीराम, हर हर महादेव. आपल्या भारतातील बिहारमधली लोक भेटलेली, त्यांची गाडी जरा ही झालेली आहे. अयो आपली सायकल जरा थोडीशी ब्रेक केला आहे. तो तेल संपले. आज समोरचे भाऊ बसलेत, सगळे बिहारचे जे आलेत पुष्पनाथाला आपल्या काठमांडूमध्ये आलेत. दर्शन घ्यायला आलेत. हे समोरचे भाऊ आहेत, ते बिहारचे आहेत. समोरचे आहेत ते पण. हां, ते नुसतं बसले, तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका कुठला पण. समोरचा एरिया बघा कसा जबरदस्त. चढताना टप गेला आहे. आता उतरायला लागले दर्शन घेऊन. हां, काळजी बरोबर या. तर भावानं 100 cc गाडी बसत नाही, म्हणजे चालत नाही. जबरदस्त गाठ आहे. 200 cc पुढच्या गाड्या आणा तर चालते घ्या, नाही तर बंद पडतेच बरं का. बंद पडले की विषय संपला. 200 cc गाड्या आणा, 200 पुढच्या, नाहीतर बंद पडले काय खरं नाही. हे 200 cc पुढची गाडी आहे, काळजीपूर्वक आणायची, लक्षात घ्या. तर आता खाली उतरायला लागलोय. जबरदस्त गाठ आहे. आपल्याला ब्रेक नाही, दमान जायचं आहे आपल्याला खाली. असं एरिया जरा थोडासा कॅप्चर करा. कसं आहे आबा, थोडकतंय. नेपाळमध्ये गाजरं आणि मुळा आणि अशा आणि 2-3 भाज्या आहेत, ते आहे असतात. मी खाली दाखवतो एरियात. त्या भाजी मार्केटमध्ये म्हणजे भाजीच्या एरियात जाऊन इकडची कशी शेती केली जाते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. खाली गेल्यावर ते शेती आहे. थोडंसं खाली जाऊन तुम्हाला दाखवतो एरिया. माझी चप्पल तिथली बरं का, दुसरी चप्पल वापरली आहे. बूट चप्पल काय बूट कुठला आहे म्हणून चप्पल वापरली आहे. एक भारतीय एक नेपाळी अशी म्हणून वापरली आहे. हर हर माझे रामकृष्ण, जय श्रीराम, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तर भावानो नुसता घाट टाकून तर तुम्हाला तर काय फायदा नाही. तर इकडचं काय पिकतं तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्हाला गाजर, मुळा आणि अननस आणि फळभाज्या ज्या आहेत ते समोरचा त्यांचा एरिया आहे. एक असं ते पिकतं. मला तर बीट पण पिकतं आहे. बीट पण येतं बरं का. असं एरियात त्यांनी केलेलं नियोजन आहे. समोर घर आहे. इकडचं एरियात पिकतं आहे असं की चौकशी करतात कुठं काय झालं का नाही. इकडचं एरिया आहे. तर इकडं ही पिकतं बघा. रताळी, बीट, मुळा, गाजरं. आपल्याकडे बघा गाजर कसे असतं का बघा. आपले 2 प्रकारे गाजर आहे. आपली विदेशी गाजरं आणि ती विदेशी गाजरं. ते विदेशी गाजरं इकडे पिकतं. तुम्हाला दाखवतो गाजर कसं आहे. मला इंग्लंड घेत आहे असं गाजर आहे ते. इकडे हे आहे अशी शेती केली जाते असं सेक्शन आहे नुसतं. आणि आपण चालू आहे पशुप्रतानाचं दर्शन घेऊन आता खाली उतरतोय. आपण मोटरसायकल आपल्या 4 चाकी गाडीच्या मित्राच्याद्वारे गेलो कारण टप रस्ता होता. तुम्हाला व्हिडिओ दरम्यान मी दाखवतो. कार गाडीमधून काढलेला व्हिडिओ तो प्रत्येक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं काय आहे भावानं. या भावाला फॉलो करा. फॉलो तर करत जावं राव. काय इंटर 1700 झालेलं, 1699 काय 95 झालेलं, काय 1700 काय तर नाही तर कसं लोकांना 17,000 होते दुसऱ्या देशामध्ये गेल्यावर. तर जाऊ द्या. तत्पूर्वी असं बघा एरिया. तर बोला हर हर महादेव, रामकृष्ण हरी माऊली. हां सेल्फी करायचं बरं का. काय शाळाच नाही वाटायला. हर 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 महादेव शिवशंकर सह्यागिरी शिखरावर आले. हे सळ सळ रणकंटक तलवारी वज्रमूठ सरसावून भाले. तू तेज पुंज झुंजार चेतवून अंगार भेदलास अंधार सारा. तू अर्थ राम राज्याचा हिंदवी स्वराज्याचा एकमेव आराध्य झाला. दुष्ट दुर्जनासी संहारले, पातशाहीला तू ललकारले. एक नव्या पर्वाची एकजूट करण्यासी एक छत्र छाया आधार दे. शस्त्र एक अस्त्र शूरवीर छत्रपती धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ छत्रपती.